नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कालचा आहे. आपल्या गुरुवारचे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर दर गुरुवारी आपण असा प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ करून घेत असतो आणि इथे प्रवेशद्वार स्वच्छ करून झाल्यावर इथे मी हळदीने स्वस्तिक काढून घेत असते आणि असे स्वस्तिक काढून झाल्यावर स्वस्तिकची पूजा आपण करून घेतली आहे. आणि त्यानंतर आपण हळदीचे लेपन उंबरठ्यावर देखील करत असतो. तर गुरुवारी किंवा मंगळवार, शुक्रवार अशा ज्या काही दिवस असतात त्या दिवशी आपण हे हळदीचे लेपन करून घेत असतो. हळदीचे लेपन केल्यामुळे ज्याही नकारात्मक शक्ती असतात, वाईट शक्ती असतात, त्या अगदी बाहेरच्या बाहेर निघून जातात. त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपण हळदीचे लेपन करत असतो. आणि इथे मी कच्चे दूध घेतले आहे. त्यामध्ये थोडीशी हळद मी मिसळून घेतली आहे आणि हे कच्चे दूध आपण आहे ना घराच्या अगदी चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला शिंपडून घ्यायचे आहे. हे फक्त आपल्याला गुरुवारीच करायचे असते. दर गुरुवारी नक्की करा, तुम्ही देखील करून बघा. खूप सुंदर असे अनुभव आहेत त्याचे पण. आणि त्यानंतर आपण रांगोळी काढत असतो आणि इथे मी गेरू सारून घेतला आहे. गेरूवर रांगोळी अशी छान उठून देखील दिसते आणि गेरूवर रांगोळी काढण्यास खूप शुभ मानले जाते. पूर्वीच्या काळी लोक गेरू किंवा शेणाने सारून मग रांगोळी काढायचे. आता ह्या सर्व पद्धती अगदी विलुप्त झाल्या आहे, बघायला देखील आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण जर असं काही करत राहिलो तर आपल्या मुलांना देखील ते बघायला मिळते आणि त्यांना देखील माहिती पडतं हे सगळं. तरी ते छानपैकी रांगोळी पूर्ण काढून घेतली आहे मी आणि उंबरठ्याची पूजा वगैरे झाली आहे आपली. हे सगळं करत असताना खूप घरामध्ये प्रसन्न आपल्यालाच वाटत असतं. खूप पॉझिटिव्हिटी येत असते आपल्यामध्ये. अगदी काही नवनवीन करायच्या अगदी मनात असे विचार येत असतात. असे जेव्हा आपण हे सगळे रुटीन व्यवस्थित फॉलो करतो, सगळ्या छान पद्धतीने पूजा करतो, तर खूप सुंदर असे वातावरण घरात तयार होते. आणि त्यानंतर आपण प्रवेशद्वाराची पूजा झाली आपली. आता त्यानंतर आपण करणार आहोत आता तुळशीची पूजा. तसे तर तुळशीची पूजा आपण रोजच करत असतो, पण गुरुवारी इथे तुळशीला थोडे कच्चे दूध घालायचे असते हळद घालून. आणि त्यानंतर तुळशीला थोडे नैवेद्य आपण गुळाचा दाखवत असतो गुरुवारी. कारण की रोज तर आपण दाखवू शकत नाही, कारण नाहीतर मुंग्या होऊन तुळशी आपली खराब होऊ शकते. त्यासाठी फक्त गुरुवारी मी इथे गुळाचा नैवेद्य दाखवते. आणि अशा प्रकारे तुळशीची पूजा तर आपण रोजच करत असतो. आणि त्यानंतर तुळशीच्या पूजेसोबत गुरुवारी आपण एक केळ्याच्या झाडाची देखील पूजा करत असतो. तर इथे केळ्याच्या झाडाची मी दर गुरुवारी पूजा करत असते. आणि बघा तुम्ही, त्या केळ्याच्या झाडामध्येच ही तुळशी आपोआप आली आहे. म्हणतात ना की जिथे विष्णू असते तिथे लक्ष्मी अगदी आपोआप जाते. त्याचप्रमाणे बघा इथे तुळशी देखील आपोआप माझी उगवली आहे. आणि इथे आज केळ्याच्या झाडाची पूजा सोबत पिवळे फूल, पिवळी मिठाई म्हणून मी गुळाचा नैवेद्य अर्पण केला आहे. आणि त्यानंतर आज माझे 11 गुरुवार स्वामींचे मी करणार आहे आजपासून. तर त्याची मांडणी देखील आता करून घेत आहे. खूप सुंदर असे अनुभव आहे ह्या स्वामींचे 11 गुरुवार व्रताचे. तर आपण ज्याही देवांची सेवा उपासना करत असतो ना, त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कुणी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला की आपल्याला वाटतं की मला पण तो अनुभव यावा. कुणी आपल्याला म्हटलं की हे स्तोत्र खूप प्रभावी आहे, हा मंत्र खूप भारी आहे, मग लागतो आपण त्या मंत्राच्या मागे. पण त्यांचा अनुभव आपल्याला कसा येणार? कारण प्रत्येकाचे प्रारब्ध, पाप पुण्य, संचित भाव हा वेगवेगळा असणार की नाही. जिथे तुमचा श्रद्धा विश्वास असेल त्या शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल. असं तर तुम्हाला कोणी ना कोणी भेटत असेल आणि त्यांचे अनुभव सांगतील, तर एवढे तुम्ही त्यामध्ये हुरळून जाऊ नका. अनुभव हा श्रद्धेतून जन्म घेत असतो. आपण जीही उपासना करतो त्यावरच आपली श्रद्धा नाही, त्यामुळेच आपल्याला अनुभव येत नाही. बघा, आपण ज्यावेळी 100 फुटावर पाणी लागणार असेल तर एकाच ठिकाणी 100 फूट खणाल की एका फुटाचे 100 खड्डे तुम्ही खणाल? त्यामुळे कोणाची तुलना कोणाशी करू नका. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतं.
गुलाबाचं फूल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करत असतात आणि मोगऱ्याचे गजरे करतात. तर झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे. पण आपण त्या आपल्या विचारानेच त्यांना कमीपणा आणतो. शेवटी सगळ्या नद्या या समुद्रालाच जाऊन मिळतात ना, त्यामुळे एकाच देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. नक्की तुम्हाला देखील अनुभव येईल. आणि स्वामींनी मला मागच्या वर्षी खूप सुंदर असा अनुभव दिला. तसे तर स्वामी खूप अनुभव देत असतात, खूप प्रचिती देत असतात. ते नेहमी आपल्या सोबत असतात. पण झाले काय बघा, मागच्या वेळेस प्रकट दिनाच्या काही दिवसाआधी मी हापूस आंबे विकायला आणले होते. 20 डझन आंबे होते. ते थोडे मला महागच पडले होते. त्यामुळे ते विकले जात नव्हते. खूप दिवस झाले. अगदी आंब्यांना अशा सुरकुत्या यायला लागल्या. मला खूप टेन्शन येत होतं, की आता काय होणार आहे आंब्यांचं म्हणजे अगदी मला इतकं नुकसान होणार. तर प्रकट दिन जवळ आलं आणि मला स्वामी समर्थ केंद्रामधून मला आरती मिळाली. आणि मी स्वामींना म्हटलं, की आता हेच आंबे तुम्हाला मी खाऊ घालणार आहे. तर त्या दिवशी मी त्याच आंब्यांचा रस बनवून नैवेद्य घेऊन गेले. स्वामींची छान आरती केली तिथे आणि घरी आले. आणि काय त्या दिवशी अगदी इतके मला फोन आले, की खूप फोन तर असे होते, की ज्यांना मी ओळखत नाही, अगदी अनोळखी व्यक्ती होत्या आणि 2 दिवसामध्ये माझे अगदी सगळे आंबे विकले गेले. मी ज्यावेळेस अगदी कमी भावामध्ये येईल तो भावामध्ये मी ते आंबे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, पण तरी देखील ते जात नव्हते आणि हे हे माझे पूर्ण आंबे मला पूर्ण विकून झाल्यावर मला त्यामध्ये प्रॉफिट देखील मिळाला. अशी ही स्वामींची प्रचिती आणि हा इतका सुंदर अनुभव. ही अशी अगाध लीला स्वामींची आहे. तरी नक्की विश्वास आणि श्रद्धा ठेवा. स्वामी कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. आणि इथे ही गुरुवार व्रताची माझी पूर्ण मांडणी झाल्यावर मी ज्या सेवा आपण करत असतो, तारक मंत्र किंवा 11 माळी, सारामृत, हे सगळं मी आता एकाच वेळी बसून मी पूर्ण करून घेतले आहे. आणि हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे. तर स्वामींची पुण्यतिथी सप्ताह चालू आहे. तर इथे हे मी रोज संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचा एक पाठ रोज करत आहे. यावेळेस मला पूर्ण मोठे पारायण लावायला जमले नाही. तर आपण हे असे संक्षिप्त श्री गुरुचरित्र देखील वाचू शकतो. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या ह्या सेवा ज्याही मी रोजच्या पण सेवा असतात त्या सकाळीच पूर्ण करून घेतल्या. त्यामुळे मला दिवस अगदी आपल्याला बरं पडतं दिवसभर काम करायला आणि दिवस देखील खूप छान प्रसन्न जातो. आणि संध्याकाळी मग छान असा नैवेद्य बनवून स्वामींची मी आरती करून घेतली. असा हा माझा पूर्ण गुरुवारचा दिवस होता. तर कशी वाटली माझी ही पूजा आणि पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला नक्की सांगा. आणि पूजा माझी आवडली असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत, नवनवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.